पोस्ट ग्रॅज्युएशन करू इच्छिणाऱ्या MBBSच्या विद्यार्थ्यांची परीक्षा अचानक रद्द झाली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। तर दुसरीकडे जे MBBSला ॲडमिशन घेऊ इच्छित होते त्या मुलांच्या परीक्षेसंदर्भामध्ये घोटाळा झाला आणि त्यानंतर त्याच्यावर CBI इन्क्वायरी लावण्यात आली आहे। या सगळ्या प्रकरणासंदर्भामध्ये आता मार्डनं या प्रकरणात उडी घेतली आणि मार्डचं असं म्हणणं आहे की ज्या मुलांचं ज्यांची आज PGची परीक्षा होती त्यांच्या बाबतीत कुठेतरी भरपाई मिळाली पाहिजे, त्यांना 10,000ची भरपाई द्या अशी त्यांची मागणी आहे। या सगळ्या विषयासंदर्भात मुलांचे मुद्दे घेऊन माड संघटना आता रस्त्यावर उतरणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी डॉक्टर अक्षय आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अक्षय, काय म्हणणं आहे तुमचं आणि काय साधारणपणे तुम्ही मागण्या केल्यात? नमस्कार, मी डॉक्टर अक्षय अशोकराव डोंगरदिवे, नायर मार्ड अध्यक्ष। सर्वप्रथम महाराष्ट्र वैद्यकीय जी संघटना आहे यांच्यामार्फत कालच्या आमच्या नीट PGच्या मुलांसोबत जे झालं त्यांच्या ते एक्झाम सेंटरला पोहोचायच्या 10 तास एक्झामला बाकी, तेव्हा निर्णय आला की परीक्षा रद्द करण्यात येईल। याचा आम्ही जाहीर निषेध करतो। महाराष्ट्र वैद्यकीय जी संघटना आहे माड याचा जाहीर निषेध करते आणि नीट PGच्या मुलांसोबत जे झालं हे खूप मोठा अन्याय आहे। आजपर्यंत इतिहासात असं कधी झालेलं नाही आहे। 10 तासा पहिले आजपर्यंत कधी परीक्षा रद्द झालेली नाही, याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि ज्या मुलांना जवळपास 2.5 लाख मुलं या परीक्षेला बसणार होते आणि साधारणतः मुलं मुंबई, पुणे, नागपूर अशा या सिटीमध्ये परीक्षेसाठी जातात, आदल्या दिवशी जातात, तिथे जाऊन ते रूम करतात, हॉटेल वगैरे करतात। तर अशा मुलांना तिथे त्यांचा रेल्वेचा खर्च, त्यांचा त्या हॉटेलचा खर्च, प्लस त्यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक ताण, हे या सगळ्या गोष्टीची भरपाई गव्हर्नमेंट कसं करून देणार? आणि इतकी मोठी हे UPSC लेवलची परीक्षा आहे, या UPSC लेवलच्या परीक्षेला सरकार बिलकुल गांभीर्याने घेत नाही आहेत। तर हे खूप अन्याय झालेला आहे मुलांवर। तसंच रिसेंटली आपल्या नीट UGच्या मुलांसोबत पण झालेलं होतं, त्यात पण खूप मोठा स्कॅम झालेला आहे। एकाच 720 मार्कावर 67 विद्यार्थी एकाच सेंटरवर आढळले आहेत। परत 605 मार्कवाला विद्यार्थी, त्याचा रँक आहे 23,000 आणि जो की रँक मागच्या वेळेस होता, म्हणजे मागच्या वेळेस 23,000 रँक होता, यावेळेस 76,000 रँक आहे। तर 100% नीट UGमध्ये घोटाळा झालेला आहे। तर त्यासंबंधी आमचं असं म्हणणं आहे की ती CBIची इन्क्वायरी कंप्लीट झाल्याशिवाय ती प्रोसिजर पुढं करण्यात नाही यावी आणि आमच्या मुलांचा जो मानसिक त्रास त्यांना झालेला आहे, त्यांचा पैशाचा जो त्रास झालेला आहे, त्यांनी केंद्राने त्वरित याची दखल घ्यावी आणि याच्यावर काहीतरी मार्ग काढावा। साधारणपणे UGच्या आणि PGच्या परीक्षांसाठी किती विद्यार्थी बसले होते आणि तुम्ही असं म्हणताय की परीक्षा शुल्क देखील माघार दिलं पाहिजे? बघा, दरवर्षी नीट UGच्या परीक्षेसाठी जवळपास 20 ते 22 लाख विद्यार्थी बसतात आणि नीट PGच्या परीक्षेसाठी जवळपास 2.5 लाख विद्यार्थी ॲपियर होतात। तसं पाहिलं तर नीट PGसाठी सरकार जवळपास 3 ते 4,000 रुपये फीस घेतं विद्यार्थ्यांकडून। आणि ही फीस आता जसं पाहिलं, तुम्ही सरांनी जसं सांगितलं तुम्हाला की बरेच विद्यार्थी स्वतःचं गाव सोडून वेगळ्या ठिकाणी परीक्षेसाठी गेलेत आणि त्यांना 10 तास आधी त्यांनी अभ्यास एवढा, आणि नीट PG ही MBBS झाल्यानंतर खूप महत्त्वाची परीक्षा आहे जी पूर्ण आयुष्यभराचं करिअर ठरवते डॉक्टर लोकांचं, आणि त्यात असा घोटाळा झाला। तर बरेच विद्यार्थी ज्यांची परिस्थिती नाही आहे ते मेडिकल ऑफिसर काम करून स्वतः पैसा कमवून अभ्यास करतात आणि त्यांनी या परीक्षेसाठी सुट्ट्या, म्हणजे लॉस ऑफ पे किंवा सुट्ट्या घेऊन सुद्धा हे परीक्षा द्यायसाठी गेले, त्यांचं पण नुकसान झालेले आहे भरपूर। याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी आणि सर्वात जास्त जो विद्यार्थ्यांना मानसिक ताण झालेला आहे त्याच्यावरती सरकारने काहीतरी या आठवड्याच्या आत, म्हणजे शनिवारच्या आज जर विद्यार्थ्यांना नवीन परीक्षेची तारीख कळाली तर विद्यार्थ्यांना पुढच्या त्यांच्या कामाचं आणि याचं प्लॅनिंग करता येईल। त्याच्यासाठी सर्वात लवकर सरकारने पाऊल उचलावं असं आमची इच्छा आहे। डॉक्टर, जर ह्या परीक्षा घेतल्या गेल्या नाहीत, जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? जर आमचे मागण्या पूर्ण नाही झाल्यात, हे आपण आधीच माहीत आहे की किती स्ट्रेस झाला आहे सगळ्या विद्यार्थीजनांना, की त्यांची नीट UGच्या परीक्षामुळे त्यांना प्रॉब्लेम झाला आहे, नीट PGची एक्झाम वेळेवर कॅन्सल झाल्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे। तर मग आम्ही ॲज मार्ड रेझिडेंट सगळे मिळून स्ट्राईकवर येण्यात येऊ। आम्ही ठरवलं आहे की जर आमचा 1 हफ्त्यामध्ये जर ह्याचा काहीही निर्णय निघाला नाही तर आम्ही सगळे मिळून स्ट्राईकवर जाणार आहेत। तर याचा अर्थ हे नाही आहे की आम्ही गव्हर्नमेंटला रिस्पेक्ट करत नाही, आम्ही त्यांना एक चान्स द्यायचं बघतोय की तुम्ही लवकरात लवकर आम्हाला याच्यासाठी काहीतरी उपाय द्या, कारण की जो हाल होत आहे स्टुडंट्सचा, त्या हालमुळे नीट PGचे स्टुडंट्स, इवन जे रेजिडेन्सी करत आहेत त्यांचे हाल होत आहेत, कारण की त्यांना ज्युनियर्स लागत आहेत, त्यांना इथे आपल्या कॉलेजला रेजिडेंट्स कमी पडत आहेत। तर जितकं लवकर हे कार्य पूर्ण होईल तेवढ्या गोष्टी चांगल्या होतील। आपण पाहतोय एकंदरीतच माड आता आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे आणि 1 आठवड्याच्या आतमध्ये खास करून जे आता पोस्ट ग्रॅज्युएशन करू इच्छिणारी मुलं होती त्यांच्या बाबतीतला तारीख लवकरात लवकर जाहीर झाली नाही तर 1 आठवड्याच्या आत आपण संपावर जाऊ अशा पद्धतीची भूमिका या सर्व डॉक्टरांनी घेतली आहे।
कॅमेरामन प्रशांत मानेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.